श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, गांडूळ खत युरिया किंवा रासायनिक खतापेक्षा चांगला का असतो? तर मित्रांनो, जसं की आपल्याला सुद्धा माहित आहे, DAP किंवा युरिया यासारखे रासायनिक जी खते आहेत ती गरम असतात आणि गरम खत असल्यानंतर आपण तेव्हा जमिनीवर टाकतो, तेव्हा जमिनीवर टाकल्यानंतर आपल्या जमीन आहे ती कडक राहते आणि कडक जमीन राहिल्यामुळे आपल्याला आपण जमिनीला पाणी देतो, ते वारंवार पाणी द्यावं लागतं कारण का जमीन कडक होते ना ते खत घातल्यानंतर. मग कडक राहिल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये हवा सुद्धा खेळती राहत नाही. हवा खेळती राहत नसल्यामुळे आपल्याला नत्राचं म्हणजे जे प्रमाण आहे ते कमी दिसून येतं, म्हणजे नत्र आहे ते आपल्या जमिनीला जास्त मिळत नाही. आणि जर आपण त्याच्याऐवजी जर गांडूळ खत आपण जमिनीमध्ये घातलं तर गांडूळ खत जमिनीमध्ये घातल्यानंतर गांडूळ खतामध्ये गांडुळांची अंडी असतात आणि गांडूळ खतामध्ये अंडी असल्यामुळे जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो गांडूळ खत तेव्हा गांडुळांच्या संख्येत वाढ होते आणि जमिनीमध्ये वाढ झाल्यानंतर आपल्या जमीन ही भुसभुशीत राहते. भुसभुशीत झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जास्त राहते आणि आपल्याला पिकाला जी पाणी वारंवार देण्याची जी लागत होतं ते कमी लागणार आहे पाणी द्यायला. आणि जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि बाष्पीभवनाचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी दिसून येणार आहे जर गांडूळ खत वापरलं तर. आणि गांडूळ खताबरोबरच आपण जर वर्मीवॉश वापरलं तर वर्मीवॉश वापरल्यानंतर वर्मीवॉशमध्ये आपल्याला ऑक्सिजन आणि सायटोकायनिन असतं, जसं की प्रकाशसंश्लेषण जी क्रिया आहे ती जलद गतीने घडवण्याचं काम हे करत असतं. आणि त्याच्यामध्येच वर्मीवॉशमध्येच ॲझोटोबॅक्टर आणि ॲरोबॅक्टेरियम असतं. म्हणजे ॲझोटोबॅक्टर म्हणजे थोडक्यात नत्रस्तर करणारं जीवाणू असतात, म्हणजे जे हवेमधील जे नायट्रोजन आहे त्याचं म्हणजे नत्र स्थिर करून आपल्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ॲझोटोबॅक्टर करत असतं. आणि स्फुरद विरघळणारं जीवाणू पण असतात म्हणजे त्याच्यामध्ये वर्मीवॉशमध्ये, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी फॉस्फेट जे आहे ते पण मिळवून देण्याचं काम हे आपलं वर्मीवॉश हे करत असतं. आणि वर्मीवॉश हे रोगप्रतिकार क्षमता हे झाडांची वाढवण्याचं काम सुद्धा करत असतं. वर्मीवॉश हे पिकांचे शक्तिवर्धक म्हणून काम करत असतं आणि वर्मीवॉश हे एक बुरशीनाशकाची भूमिका सुद्धा हे पार पाडण्याचं काम करत असतं. म्हणून शेतकरी बांधवांनो, जे आपण रासायनिक खत घालतोय त्याच्याऐवजी आपण जर गांडूळ खत घातलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आणि खर्चाची बचत सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.